आजची आपली रेसिपी खास चहा प्रेमींसाठी आहे। रोजच्या चहाला चविष्ट आणि गुणकारी बनवण्यासाठी योग्य प्रमाणात चहाचा मसाला आयुर्वेदिक पद्धतीने कसा बनवायचा आणि तो चहा कधी आणि किती वापरायचा हे बघतोय। या मसाल्यात आपण वापरलेले मसाले हे आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी व उपयुक्त असल्याने पावसाळ्यात व हिवाळ्यात होणारे आजार जसे की सर्दी, खोकला यापासून आपले संरक्षण करते। तरी एकदा हा चहा मसाला बनवून ठेवा आणि पावसाळा व हिवाळाभर मस्त मसाला चहाचा मनसोक्त आनंद घ्या आणि रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी एक असं पॅन घेतलंय, हे गॅस वरती नाही ठेवायचं, असं खालीच ठेवलंय। आता आपण यात घेणार आहोत चहाचा एकदम जीव की प्राण असलेली विलायची। इथे मी हिरवी विलायची 20 ग्रॅम घेतली आहे, म्हणजे 3 मोठे चम्मच असतील। इथे मी या चम्मचनी माप घेतलाय बघा, असा कुठलाही चम्मच घेऊन त्यांनी माप घ्यायचं। माप हे परफेक्ट असणं महत्वाचं आहे, तरच आपला चहाचा मसाला एकदम मस्त बनतो। आता इथे मी 1 चम्मच काळी मिरी घेतली आहे, हे काळी मिरी 1 चम्मच आहे आणि वजनी प्रमाण असेल 10 ग्रॅम आहे। आता 1 चम्मच लवंग घेतली आहे, हे 5 ग्रॅम आहे लवंग। आता इथे मी दालचिनी घेतली आहे, हे बघा 2 चम्मच आहे आणि वजनी प्रमाण 10 ग्रॅम आहे। आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं घ्यायचं आहे सोप। हे स्वाद तर देतेच देते, पण पचनासाठी ही खूप चांगली असते। सोपचा जर फ्लेवर जास्त आवडत नसेल तर कमी केला तरी चालेल। इथे 20 ग्रॅम सोप आहे, 2 मोठे चम्मच, जो आपण चम्मच घेतला ना त्याने सगळं प्रमाण घेतलंय। आता आपल्याला लागणार आहे इथे 1 जायफळ, इथे 4 वेलची घेतली आहे, हे मोठी विलायची असते ना ते घ्यायची आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला इथे लागणार आहे सुंठ। तर मी इथे सुंठ न वापरता सुंठेचं पावडर आहे ते घेतलाय, हे कुठेही मिळतं, किराणा शॉप मध्ये पावडर आता मिळतं, पावडर घेऊ शकतो। हे आपल्याला नंतर वापरायचं। आपल्याला ह्या वेलचीचे साल काढून घ्यायचे आहे। इथे मी असं छोटासा हे घेतलाय, त्याला थोडं क्रश करून त्याचे साल काढून फक्त आपल्याला दाणे वापरायचे आहे। अगदी लवकर होतात, हे बघा साल काढून घ्यायचे आणि फक्त दाणे तेवढे वापरायचे, म्हणजे मिक्सर मध्ये व्यवस्थित बारीक होतं। इथे फक्त असे दाणे वापरायचे आहे आपल्याला ह्या मसाल्यामध्ये। आणि हे जे जायफळ आहे ना ते पण मिक्सरला बारीक व्हायसाठी थोडं तुकडे करून घेते। जायफळला असं बारीक करून घेतलंय। आता हे घ्यायचं, म्हणजे भाजल्या पण जातं व्यवस्थित आणि मिक्सरला पण बारीक व्यवस्थित। आता आपल्याला सुंठ पावडर सोडून हे सगळे जे साहित्य आहे, पदार्थ, ते छान कमी गॅस वरती भाजून घ्यायचे आहे। आज आपण असा चहा मसाला बनवणार आहोत की एकदम तुमचा 1 घोट चहा पिला की एकदम मस्त वाटेल। आपण हॉटेल बाहेर गाड्यावरती जातो तर किती छान मसाला चहा पितो ना, बिलकुल तसाच मसाला आज आपण घरी बनवणार आहोत। यात एकच गोष्ट आहे की प्रमाण हे व्यवस्थित घ्यायचं। प्रमाण परफेक्ट असलं तर आपला चहा मसाला एकदम जबरदस्त बनतो। यात आपण सोप घेतली आहे, ते आपल्याला पचनासाठी मदत करते। आणि सुंठ, लवंग, मिरी पावडर, दालचिनी हे सर्दी खोकल्यासाठी खूप मदत करते। सोप पचनासाठी पण आवश्यक आहे आणि सुगंध पण देते छान मसाल्याला। विलायची तर हे चहा मसाल्याचे जानच आहे। याचं हे प्रमाण व्यवस्थित असलं ना तर असा मस्त चहा मसाला बनतो की घरभर सुगंध सुटतो बाहेर पण। आता याला आपल्याला जास्त भाजायचं नाहीये, एकदम कमी गॅस वरती। हे बघा 2 मिनिट झाले, आता आपला मसाला झाला आहे। आता गॅस बंद करते। थोडं कोमट झाल्यावरती याच्यात सुंठ पावडर टाकायची आणि मसाला एकदम थंड करून छान मिक्सरला बारीक करून घ्यायचा। तुम्ही इथे बघू शकता आपण सगळे घटक जे घेतले ते आयुर्वेदिक पद्धतीने आहे। हे आपल्याला खूप मदत करतात पावसाळ्यात, हिवाळ्यात। आता आपले मसाले थोडे थंडे झालेत, आता आपण जे सुंठ पावडर घेतली आहे ते घालायची आहे। मी इथे 4 चम्मच घेतली आहे। जर तुम्ही उन्हाळ्यासाठी बनवत असेल तर याचं अर्ध प्रमाण करायचं, हिवाळ्यासाठी हे परफेक्ट प्रमाण आहे। आणि इथे सगळ्यात शेवटी घालते मी इथे 3-4 तुळशीचे पानं आहे आणि 1 तुळशीची मंजिरी आहे, त्याला बघा असं बारीक करून घेतलंय। हे नक्की घाला, यामुळे चहाला खूप छान स्वाद येतो। जर तुम्हाला आवडत असेल तर हे नक्की घाला। आता हे सगळं टाकायचं आणि आपल्याला मिक्सरला बारीक मसाला वाटून घ्यायचा। आता हे मिक्सरला मी टाकून घेतले, आता छान बारीक पावडर बनवून घेते। आपलं मसाला पावडर तयार आहे, एवढा मस्त जबरदस्त झालाय, खूप घरभर सुगंध पसरलाय, नक्की सांगते। आणि चवीला तर एवढा मस्त झालाय। याचा आपण मसाला चहा कसा बनवायचा ते पण बघणार आहोत, कोणत्या स्टेजला आपण चहात हा मसाला टाकायचा, त्यामुळे आपल्या चहाची चव एकदम भारी बनणार। आता हा मी एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवते, म्हणजे हा आपण 2-3 महिने वापरू शकतो। फक्त याला ओलसर हात लावायचा नाही आणि केव्हा पण आपली इच्छा झाली चहा प्यायची तर मस्त चहा, मसाला चहा एन्जॉय करू।
हे बघा आपला मस्त सुगंधित आणि चविष्ट असा चहाचा मसाला तयार झालाय। एकदा अशा प्रकारे नक्की बनवून बघा, एवढा छान सुगंध येतो की माझे शेजारी पण आलेत की काय बनवताय आज म्हणून, तर त्यांना मी ही रेसिपी शेअर केली आणि तुम्हाला पण करते। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर आजच चहा मसाला करायला घ्या। आता पावसाळा आहे आणि मस्त पावसात मसाला चहाचा आनंद घ्या। आपला चहा मसाला पावडर तयार आहे, मस्त स्वाद सुगंधाने भरपूर। तर आपण त्यापासून चहा कसा बनवायचा ते बघतोय। इथे 1 कप मी पाणी घेतलंय, अर्ध पाणी आणि अर्ध दूध घ्यायचंय। 1 कप पाणी घेतलंय, आपण इथे 2 कप चहा बनवतोय, त्यासाठी हे बरोबर परफेक्ट आहे। आता आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचंय। पाण्याला उकळी आली आहे बघा। आता मी इथे 1 मोठा चम्मच आणि अर्धा चम्मच चहा पावडर टाकते। चहा पावडर हे तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता। आता चहा पावडर टाकून 1 उकळी आणून घ्यायची, म्हणजे चहा पावडरचा कलर पण येतो आणि त्याचा स्वाद पण उतरतो पाण्यात। हे बघा 1 उकळी आली आहे। आता इथे मी साखर घालते। इथे मी 1 मोठा चम्मच आणि अजून 1 चम्मच 2 चम्मच साखर घालते। जेवढी आपण चहा पावडर घेतली तेवढी साखर घ्यायची। आता साखर टाकल्यावरती पुन्हा एकदा उकळी आणायची, कारण साखरेला पाणी सुटतं आणि चहा आणि साखर व्यवस्थित त्याच्यात मिक्स झाली पाहिजे। चहा साखर व्यवस्थित मिक्स झालाय, उकळी आली आहे, कलर पण छान आलाय। आता इथे मी 1च कप दूध घेतलाय। जेवढं पाणी घेतलं तेवढंच दूध घेतलंय, म्हणजे परफेक्ट चहाचं प्रमाण होतं। आता याला छान उकळी काढून घ्यायची, 1-2 उकळी काढून घ्यायची। आता बघा याला मस्त खळखळून उकळी आली आहे। अशी छान उकळी काढून घ्यायची 1-2, म्हणजे आपला चहाचा स्वाद एकदम वाढतो। आणि भांड जर छोटं असेल असं चम्मचनी हलवत राहायचं 1-2 मिनिट, जसं हॉटेलमध्ये चम्मचनी हलवत राहतात ना, त्यामुळे त्याचा चांगला स्वाद उतरतो। आता आपण चहा तर बनवलाय, परफेक्ट चहा पावडर केव्हा घालायची ते मी सांगते इथे, त्याच्यामुळे आपला चहाचा स्वाद एकदम दुगना होणार। हे बघा मस्त 2 जबरदस्त आपला बघा चहा आता एकदम तयार आहे। आता या स्टेजला आपल्याला यात आपला मसाला पावडर घालायचा आहे। तर मसाला पावडर किती घालायचं, मी इथे 2 कप चहा केलाय, त्यासाठी इथे फक्त पाव चम्मच मसाला पावडर घालायचा। आता आपला चहा उकळलाय, पावडर टाकल्यावरती आपल्याला मसाला पावडर टाकल्यावरती फक्त 1 उकळी आणायची, जास्त उकळायचं नाही, नाहीतर आपल्या चहाचा स्वाद बिघडणार। एवढा छान सुगंध पूर्ण घरभर सुटलाय। आता गॅस बंद करते आणि चहा गाळून आपल्याला चहाचा गाडीवर पिल्यासारखा फील येण्यासाठी मी इथे असे ग्लास घेतले। आता आपण आपला चहा गाळून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित प्रमाण झालंय, किती सुंदर कलर पण आलाय आणि स्वाद तर काही विचारूच नका। हे बघा आपला मसालेदार चहा तयार आहे, मस्त असा गरमागरम चहा तयार आहे, मसाला चहा। एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा, चहाची रेसिपी फुलप्रूफ आहे ही। आणि माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक नक्की करा, कमेंट करून कळवा चहा करून बघितल्यावर की कसं वाटली रेसिपी ते। आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।